नमस्कार, SC न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 4,500 वर्षांपासूनचा कानबाई महोत्सव हा खानदेशच्या मातीशी, माणसांशी किंबहुना संस्कृतीशी जोडलेला एक महत्त्वाचा लोकोत्सव मानला जातो। कानबाई उत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून कुटुंबियांना एकत्र आणणारा एक सामाजिक उत्सव आहे, ज्यासोबतच माणसांमधील मनेही जोडली जातात। खानदेशातील प्रसिद्ध कानबाई महोत्सवाला नुकतीच धुळे, जळगाव, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यात आणि शहरामध्ये मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली। खानदेशातील प्रत्येक गावामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये कानबाई महोत्सव साजरा केला जातो। या संदर्भात खानदेशवासियांनी जपलेली एकोप्याची भावना नक्कीच सर्वत्र कौतुकाचा विषय ठरते आहे। खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिकच्या काही प्रांतांमध्ये मनाचा मोठेपणा जपणारा प्रांत अशी एक ओळख आहे। खानदेशाशी सांस्कृतिक संबंध असलेल्या परिसरामध्ये कानबाई उत्सवाला विशेष महत्त्व आहे। ही केवळ देवीची पूजा करण्याचा सोहळा नसून कुटुंब, भाऊबंदकी, नातेसंबंध, लोककला आणि अहिराणी संस्कृतीला एकत्र संगम साधणारा हा मोठा उत्सव मानला जातो। कानबाई उत्सव हा खानदेशातील लोकसंस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा श्रावणी लोकोत्सव आहे। कानबाई माता हे खानदेशवासियांचे दैवत म्हणून खानदेश आणि तापी नदीच्या खोऱ्यामध्ये पूजली जाणारी एक लोकदेवता आहे। काही परंपरांमध्ये तिला पार्वतीचे रूप म्हणजेच शंकर याचा अर्थ कनेर राजा, तर काही ठिकाणी सूर्यपत्नी मानले जाते, तर काही ठिकाणी राधा रुक्मिणी असेही मानले जाते। इसवी सन साधारण 1264 साली यादव काळातील कानबाईचे मंदिर ह्या सणाची साक्ष म्हणून धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्याच्या बळसाने येथे आहे। खानदेशचे ग्रामदैवत असलेल्या कानबाई मातेचे प्राचीन मंदिर ह्या बळसाने गावामध्ये आहे, जे यादव काळामध्ये 1264 साली बांधले गेलेले आहे। खानदेशातील अनेक गावांमध्ये कानबाई मातेचे मंदिर आहेत। कानबाई मातेचा उत्सव यासोबतच कानबाई मातेची पूजा खानदेशामध्ये सुमारे 4,500 वर्षांपूर्वी म्हणजेच दीर्घकाळापासून चालत आलेली लोकपरंपरा आहे। कानबाई मातेच्या महोत्सवाच्या निमित्ताने धुळे, जळगाव, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यामध्ये त्यासोबतच नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। नाशिक शहराच्या विशेषतः सातपूर आणि नवीन नाशिक भागामध्ये खानदेशातील बांधवांचे या ठिकाणी वास्तव्य असल्याने कानबाई मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुका सोबतच अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। कानबाई मातेचा जागर करणारे खानदेशातील लोककलावंत असोत किंबहुना वेगवेगळे बँड पथक असोत, कानबाई मातेच्या जागर करणाऱ्या या सगळ्यांसाठी ही एक पर्वणी असते। या निमित्ताने नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। नाशिकच्या सातपूर आणि नवीन नाशिक भागामध्ये येथील पवननगर, पाटीलनगर यासोबतच सिडको म्हणून परिचित असलेला हा भाग आणि सातपूरच्या अशोकनगर, सावरकरनगर, श्रमिकनगरसह शिवाजीनगर, सातपूर कॉलनी या भागामध्ये खानदेशवासियांनी कानबाई मातेचा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये यावर्षी साजरा करण्यात आपला सहभाग नोंदवलेला आहे। या भागामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन खानदेशातील लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेल्या बांधवांनी केलेले आहे। ह्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक आणि परंपरा जपणाऱ्या या कानबाई महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। SC न्यूजसाठी प्रतिनिधी पोपटराव देवरे, सातपूर। धन्यवाद।